नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आता एका नव्या वादात अडकलेत. त्याचं कारण असं आहे की अस्लम शेख यांच्या मालवणी मतदारसंघातील एका मैदानाचं नामकरण टिपू सुलतान असं करण्यात येत आहे. उद्या संध्याकाळी या मैदानाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. मात्र मैदानाचं नाव टिपू सुलतान असं करण्यात येणार असल्याने भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने या संदर्भात आक्षेप नोंदवला आणि त्यामुळे मैदानाच्या नावावरून पुन्हा एकदा नवा वाद समोर आला. मुंबई शहराचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख एका नव्या वादात अडकलेला आहे. त्यांच्या निधीतून तयार करण्यात आलेलं हे क्रीडा संकुल जे त्यांच्या मतदारसंघात आहे, म्हणजे मालाड मालवणी या भागात आहे, जिथे आपण पाहतोय की क्रीडा संकुल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या खेळ खेळता येतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे. आणि याच्यामध्ये सध्या अजूनही आपण बघितलं की मॅचेस सुरू आहेत क्रिकेटच्या, तर दुसरीकडे व्यायामाची आणि लहान मुलांना खेळता येईल अशी ही छोटीशी सोय करण्यात आलेली आहे. अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून हे उभारलं गेलं आहे. साधारणतः 2020-21 हा निधी यासाठी वापरला गेलेला आहे. पण कॉन्ट्रोवर्सी ही आहे की याला जे नाव दिलं गेलं, आपण बघितलं वर नाव आहे की सदर वीर टिपू सुलतान क्रीडा संकुलाचं काम नामदार श्री अस्लम शेख कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आमदार निधीतनं करण्यात आलेलं आहे. तर क्रीडा संकुल उभारण्याला विरोधी पक्षानं म्हणजे भाजपनं विरोध केलेला नाही, तर टिपू सुलतान हे जे नाव वापरण्यात आलेलं आहे या नावाला विरोध करण्यात आलेला आहे. टिपू सुलतानबद्दल ज्यांना माहिती असेल तर टिपू सुलतान हे म्हैसूरचे राजे होते, पण त्यांनी ब्रिटिशांविरोधात रॉकेटचा वापर करत केलेला लढा यासाठी ते ओळखले जात. आणि अशात भाजपनं जो विरोध केला आहे तो वेगळ्या मुद्द्यांवर केलेला आहे की टिपू सुलतानाने हिंदूंची मंदिरे नष्ट केली, हिंदू धर्मीयांचं धर्मांतरण केलं आणि म्हणूनच आमचा विरोध आहे. गौरव जो केला जातोय टिपू सुलतानाचा तो आम्ही होऊ देणार नाही अशी भाजपनं भूमिका घेतलेली आहे. म्हणजे अवघ्या काही तासांचा कालावधी उरलाय हे क्रीडा संकुल याचं उद्घाटन व्हायला. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त संध्याकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाणार आहे. सध्या तरी आपण बघितलं की आता तरी मॅचेस सुरू आहेत आणि अशात अवघ्या काही तासांचा कालावधी उरला या नवीन नामकरण केलेल्या ग्राउंडचं उद्घाटन व्हायला. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरच म्हणजे अगदी खूप कमी कालावधी असताना या अशा पद्धतीनं वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता नेमकं काँग्रेस आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेते ती. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मालाड मालवण. दरम्यान मैदानाचं नामकरण टिपू सुलतान करण्यात येणार असल्याने भाजप आमदार राम कदम यांनी यावर टीका केली. पाहूयात ते काय म्हणाले. ठाकरे सरकार की अगुवाई में उन्हीं के एक मंत्री मुंबई शहर में टिपू सुल्तान के नाम से मैदान का उद्घाटन करने जा रहे हैं. कौन है टिपू सुल्तान? ये वही टिपू सुल्तान है जिसने एक दो नहीं हजारों हिंदुओं का कत्ल किया, हिंदुओं के मंदिर तोड़े, उन्हें पीड़ित प्रताड़ित किया. उस आक्रांता का सम्मान वह भी महाराज की भूमि पर, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि पर. यह कैसा शिवसेना का दोगला हिंदुत्व है? इस प्रकार से हिंदुओं पर जुल्म ढाने वाले आक्रांता का सम्मान क्या महाराज की भूमि पर करना उचित है? यानंतर पाहूयात सोबतच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही यावर टीका केली आहे. ज्या टिपू सुलतानने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंना त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, त्या टिपूला गौरवण्याचं काम जे आहे ते शिवसेनेच्या महानगरपालिकेकडनं होतंय असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. मालाड पश्चिमला मालवणीमध्ये आता वीर टिपू सुलतान उद्यान साकारत आहे. हे आहे शिवसेनेचं नवं हिंदुत्व. सावरकरांचा अपमान सहन करायचा. ज्या टिपू सुलतानने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू समाजाला धर्मांतरित केलं, त्या टिपूला गौरवण्याचं काम शिवसेनेची मुंबई महानगरपालिका करते आहे. एकीकडे उर्दू शाळा आणि उर्दू तुकड्या
वाढवण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आणि आता तर वीर टिपू सुलतान भारतीय जनता पार्टी या उद्यानाच्या या नावाला कडाडून विरोध करेल आणि कुठल्याही परिस्थितीत तिकडे टिपू सुलतानचं नाव येऊ देणार नाही, हा निर्धार मी या ठिकाणी जाहीर करतो. तर विश्व हिंदू परिषदेनेही मैदानाचं नाव टिपू सुलतान करण्यास तीव्र शब्दात आक्षेप नोंदवलाय. ये जानबूझकर शहर के हमारे मुंबई और हमारे महाराष्ट्र के वातावरण को बिगाड़ने का एक षड्यंत्र है. हम असलम शेख जो मुंबई के पालक मंत्री भी हैं उनसे निवेदन एक बार करते हैं कि वो इस प्रकार के कृत्य को का अंजाम देना बंद करें. ये हम मानते हैं, विश्व हिंदू परिषद मानता है, ये लाखों करोड़ों हिंदुओं का अपमान है. टीपू सुल्तान ने जबरन हजारों हिंदुओं का धर्मांतरण किया और हजारों हिंदुओं का नरसंहार किया. ऐसे बर्बर व्यक्ति के नाम पर मुंबई क्या भारत में कहीं पर भी किसी भी प्रोजेक्ट का नामांकन नहीं होना चाहिए, ऐसा विश्व हिंदू परिषद मानती है. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्या बरोबर आहेत. स्वाती, आता या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरनं हा सगळा वाद निर्माण होताना आपण बघतोय. थोडक्यात असंच म्हणायचं का की नवीन दिवस नवीन वाद? अगदी आपल्याला माहिती आहे की एक नवीन वाद किंवा नवीन मुद्दे भाजप घेऊन सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करत असते. आता या गार्डन म्हणजे या जे क्रीडा संकुल आहे ते अशा भागामध्ये आहे, मालवणी भाग जो मुस्लिम बहुल भाग आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं आता मुंबईतल्या प्रत्येक गटागटाला आनंदी करण्याचा प्रयत्न तो पक्ष करणार आहे. आणि साहजिकच हाही एक त्याचा प्रयत्न आहे, कारण हे बऱ्यापैकी जुनं असं खेळाचं मैदान आहे ज्याचा वापर अनेक वर्ष केला जातो. आता फक्त वेगवेगळे खेळ खेळता यावे यासाठी वेगवेगळे कोपरे प्रत्येक खेळाला देण्यात आले, असे एकूणच रचना करण्यात आलेली आहे. आणि त्याचं नाव मात्र आता टिपू सुलतान ठेवण्यात आलेलं आहे, ज्याला भाजपनं विरोध केलेला आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की हिंदूंचा नरसंहार करण्यात आलेला, हिंदूंचं धर्मांतरण करण्यात आलं होतं. पण टिपू सुलतानांबद्दल आणखी एक म्हटलं जातं की ब्रिटिशांविरोधात ठाम लढा देणारे आणि रॉकेटचा पहिल्यांदा वापर करणारे म्हणजे कोण, तर म्हैसूरचे राज्यकर्ते हे टिपू सुलतान. आणि त्यांची ही ओळख किंवा त्यांच्या तलवारीबद्दल सातत्यानं म्हटलं जातं, पण ते अजूनही म्हणजे ही त्यांची ओळख आहे. पण विरोधी पक्षानं मात्र ही एकूणच भूमिका घेतलेली आहे की त्यांचं नाव इथे दिलं जाऊ देणार नाही. मी जरा हा एकदा पट्टा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला लक्षात येईल की या दृश्यांवरनं की हा मालवणी जो भाग म्हटला जातो तो पूर्णपणे मुस्लिम बहुल असा भाग आहे. आणि तिथे साहजिकच आहे की या समाजाला आनंदी करण्यासाठी, खुश करण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आलेलं आहे. काही स्थानिक लोक आहेत आपल्याबरोबर. मला सांगा, या गार्डनचं पहिलं नाव काय होतं आधी? पहला कोई नाम नहीं था, ये नाम अभी टीपू सुल्तान के राउंड इसका नाम रखा गया. थोडंसं थांबवतोय स्वाती. आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, आपण बघतोय आता या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरनं भाजपच्या नेत्यांनी विश्व हिंदू परिषदेने आक्षेप नोंदवलाय आणि हे मुंबई महापालिका करते, शिवसेना करते, असे आरोप केले जातात. काय आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये नाव कोणाचं दिलं जात आहे आणि कोण देत आहे हा एक वेगळा आहे. कारण महाराष्ट्र शासन मला वाटतं त्यांच्या मालकीचं काही मैदान आहे, म्हणजे म्हाडाची मालकी आहे त्याच्यावर. नामकरण आमच्याकडे येतं त्यावेळेला त्या कमिटीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पण सदस्य असतात. आणि निव्वळ हिंदू मुस्लिम वाद करून शिवसेनेवर कसं शेकेल असा जो काही प्रयत्न आहे तो पहिला आधी भारतीय जनता पार्टीने थांबवावा. म्हणजे मुळात ते नाव टिपू सुलतान असं दिलं जात आहे असं आपल्या माध्यमातून आता मला कळत आहे. आजच्या घडीला गेल्या 10 वर्षात किंवा 15 वर्षात अजून 1-2 ठिकाणी टिपू सुलतान हे नाव दिलं गेलेलं आहे. तेव्हाही भारतीय जनता पार्टीचे सदस्य या त्या कमिटीत होते. मला नाव कोणाचं देत आहे, कोण देत आहे याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला उगाचच गोवत आहे. कारण कमिटीमध्ये सगळे असतात. जो निवडून येतो तो सदस्य, मग तो मुस्लिम असू देत, हिंदू असू देत, तो ख्रिश्चन असू देत, जे नाव देतो ते अख्खी कमिटी मिळून त्याला मान्यता देते.
आता ह्या इलेक्शनच्या तोंडावर असे वाद निर्माण करायचे आणि मुद्दाम शिवसेनेला खेचायचं. अस्लम शेख हे काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री मुंबई शहराचे आणि काँग्रेसचे ते मला वाटतं आमदार, मला वाटतं नाही आमदार आहे. मुळात त्या पद्धतीने बोलणं सोडून शिवसेनेला का आतमध्ये घेत आहे? कारण जेव्हा नाव दिलं जातं तेव्हा सर्वानुमते दिलं जातं. बरं आणि त्या किशोरीताई, नगरसेवकाचा सदर निवडून आलेल्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या विषयाला घेऊन आपण सहमत आहात का? शिवसेना सहमत आहे का? नाही, सहमत आणि असहमतीचे प्रश्न येत आत्ता तरी नाही. वाद निर्माण करू तुम्ही त्याच वेळेला जर आम्हाला सांगताय की बाबा हा नाव तुमच्या अध्यक्ष तुमच्या सदस्यांनी त्यावेळेला विरोध करायला पाहिजे. काढा मिनिट, तेव्हा चुप्प बसतात कमिटी आणि नंतर असे वाद वेगवेगळ्या माध्यमातून मांडायचे आणि कसं शिवसेनेला ओढता येईल हा प्रश्न आहे. इथे नावाला संमती असंमतीचा पहिला प्रश्न येत नाही. बर याच्यामध्ये काँग्रेसचा आमदार आणि देणारे सदस्य असं मिळून झालंय, त्याला पहिला आक्षेप असला पाहिजे. बर बर किशोरीताई, अशाच थांबा. आपल्याबरोबर भाजपचे आमदार राम कदम देखील आहेत. राम कदम, किशोरीताईंची प्रतिक्रिया आता आपण ऐकली, काय म्हणणं आपलं? नाही, मी किशोरी त्यांचं पूर्ण ऐकू शकलो नाही. याच्यामध्ये वाद हा पक्षीय वाद नाहीये. वाद हा सैद्धांतिक वाद आहे, सिद्धांतांचा विषय आहे की ज्या टिपू सुलताननं एक दोन नाही शेकडो हिंदूंच्या कत्ली केल्या, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली, अशा टिपू सुलतानचा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जर त्यांचे मंत्री महोदय करत असतील तर आमचं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री त्यांना रोखणार आहेत का? शिवसेनेचं यावर काय म्हणणं? शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊन ते थांबवणार आहेत का? आणि जर थांबवणार नसतील तर आपण देखील त्याचे समर्थक आहोत हे सिद्ध होत नाही का? एवढाच आमचा सवाल आहे. विषय जेव्हा 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व कुठे गेलं असा जेव्हा सवाल उपस्थित केला तर आज महाराष्ट्र विचारतो आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र विचारतो आहे की या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये हिंदूंना मारणाऱ्या टिपू सुलतानचा कसा काय सन्मान होऊ शकतो? आणि असं जर होत असेल तर कबरीमध्ये जेवढे हिंदूंचा त्यांच्यावर अत्याचार करणारे जेवढे कबरीमध्ये बसलेले आक्रांत आहेत ते देखील कबरीतून उठून आता शिवसेनेचा जयघोष करतील. तर त्याच्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, व्यक्तिविशेष किशोरीताईला नाही, एक पक्ष म्हणून आपण याला विरोध करणार का? आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे सुरू आहे, महाराष्ट्र पाहतोय. तर त्याच्यामुळे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे स्वीकारलं असतं का? किशोरी पेडणेकरांना विचारूयात राम कदम आपण. हा किशोरीताई, नाही, मुळामध्ये हे जाणून बुजून वाद निर्माण तर करतातच आहेत. इथे आम्हाला विरोध करा केला नाही केला, मुळामध्ये ज्या पद्धतीने मुंबईमध्ये 10 वर्षापूर्वी अजून अनेक ठिकाणी ही नावं दिली गेली आहेत टिपू सुलतानच, मग त्या 10 वर्षापूर्वी तेव्हाच त्यांना विरोध झाला. कारण नसताना कुठूनही कसंही करून फक्त शिवसेनेला ओढायचं प्रत्येक वादात आणि मग अडचण कशी करायची हे अडचणीचा मुद्दाम करतायत. इथे टिपू सुलतान आमचा कोण नाही लागत ना, टिपू सुलतानला आमचं अनुमोदन आहे. पण मग तुमच्या कमिटीमध्ये जेव्हा तुमचे सदस्य बसतात किंवा नामकरण चालू असतं, हे जे कमिटीचं नामकरण असतं त्यावेळेला आमचं स्थापत्य कमिटीमध्ये होतं. तुम्ही बघा ना, मिनिट काढा, गेल्या 10 वर्षापूर्वी आधी पण कुठे कुठे टिपू सुलतान नाव दिले, तेव्हा का ना विरोध झाला. टिपू सुलतानला आमचं समर्थन नक्कीच नाही, 100% नाही. परंतु कारण नसताना फक्त शिवसेनेला ओढायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये, हा जो काही एक सुपारी घेऊन काम चाललंय, मला नक्की आम्ही टिपू सुलतानचं आम्ही समर्थन करत नाही. टिपू सुलतान म्हैसूर या राज्याचं तिकडे जे काय असेल आणि जे काय केलंय तो इतिहास आहे, तो तुम्ही सांगायची गरज नाही. पण मग 10 वर्षापूर्वी जेव्हा याच महानगरपालिका अनेक ठिकाणी तुम्हाला नावं दाखवी तेव्हा विरोध का नाही झाला? आता तो विरोध तुम्ही ऐन बरोबर अगदी शिवसेनेला कसं खेचता येईल
म्हणून करत असाल तर तो दोन बाजूनी माझा सांगणं आहे. टिपू सुलतान हा आमचा कोणी लागत नाही. बर टिपू सुलतानला आमचं समर्थन नक्कीच नाही. बर किशोरीताई, राम कदम यांचं उत्तर घेऊयात 10 आपण. वर्षापूर्वी ही नावं झाली तेव्हा का नाही घातला गेला, बर. हा माझा सवाल आहे. राम कदमजी. नाही, किशोरी ताईंचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यातल्या काही भागाशी मी सहमत आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आज राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, तर त्याच्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून ते त्यांच्या मंत्र्यांना रोखणार आहेत का नाही रोखणार आहेत, की माझ्या राज्यामध्ये असं चालणार नाही, मागे काय घडलं होतं न घडलं होतं याची आपण चर्चा जरूर करू बसून. पण आता जे आजच्या क्षणाला जे घडतंय त्याला तुम्ही रोखणार नसाल तर ते टिपू सुलतानला समर्थन नाहीये का? ते समर्थन आहे. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा मला अधिकारात बोलायचंय असतो आपण जेव्हा अधिकारात असतो, म्हणजे किशोरदी आज मुंबईच्या महापौर आहेत, जे मुंबईमध्ये काही घडत असेल तर त्यांना असं नाही म्हणता येणार की अमुक तमुक, त्या अधिकाराखाली आहेत. तर त्याच्यामुळे जर शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसले आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची अशी इच्छा आहे की हिंदूंवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानचा सन्मान करू नका, तर त्याच्यानंतर पण मुख्यमंत्री म्हणते ते माझ्या हातात, ते मग कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात, तुमच्या कोणाच्या हातात आहे ते तर सांगा. मंत्री पण तुमच्या हातात नाही. कोणाला मंत्री ठेवायचं, मंत्री न ठेवायचं, कुठला निर्णय घ्यायचा, येतो किशोर. कुठला निर्णय न घ्यायचा, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला याच्यावर कोणतंही राजकारण करायचं नाही. एक हिंदू म्हणून आमची शिवसेनेकडून एवढीच अपेक्षा आहे. शिवसेनेकडून काय तेही सांगतो, कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री बसले म्हणून सांगतो. उद्या काँग्रेसचे मुख्यमंत्री असते तर आम्ही त्यांच्याकडे ती मागणी केली असती की आमची ही मागणी रास्त आहे. झालं काय झालं त्याची वेगळी चर्चा, पण आज जे घडतंय, तुमचा मंत्री त्या ठिकाणी जाऊन जे उद्घाटन करतोय त्याचं किशोरीताई आपल्याला कुणाला समर्थन करता येणार नाही. आपण सगळे हिंदू आहोत. या हिंदूंच्या भूमीमध्ये अशा पद्धतीने आम्ही सगळ्या धर्मांचा सन्मान करतो, कोणत्या धर्माच्या आम्ही विरोधात नाही. पण ज्यांनी हिंदूंची देवळं तोडली, तुमची आमची श्रद्धा, आमच्या देवाला ज्यांनी विटंबना केली, अशा माणसाचा महाराष्ट्राच्या भूमीत सन्मान होतो आणि ते देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मंत्री करतोय. या गोष्टीची चीड निश्चितपणे आहे. किशोरीताई. मी राम कदम आत्ताच्यानी त्यांनी निदान बरं वाटलं की ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच्यात काही मतांशी नक्की सहमत आहे. माझंही तेच म्हणणं आहे, मी टिपू सुलतानच्या मताशी आमचं समर्थन नक्कीच नाही. समर्थन म्हणजे या नका देऊ 10 वर्षापूर्वी झालेली गोष्ट मी सांगितली. मला परत जरासं मागे न्यायचंय. जेव्हा आपण गेल्या टर्ममध्ये फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री होते, औरंगाबादचं संभाजी नाव करणं हे जसं प्रत्येक नाव जे मोठं शहरांची ती केंद्रातून बदलली जातात आणि जर केंद्रातून बदलली जातात तर त्यावेळेला संभाजीनगर औरंगाबादचं का नाही केलं? तुम्ही आता मोठेपणाने सांगताय प्रयाग आम्ही केलं, प्रयाग नाव करून आणलं, आम्ही तर केव्हाच पाठवलंय औरंगाबादच्या संभाजीनगर करा. आणि आता तर केंद्रात हिंदूवादी किंवा हिंदुत्वाला खूप सन्मान देणारे पंतप्रधान आहेत. मग त्यांनी औरंगाबादचं पण संभाजीनगर लवकर करून घ्यावं शहराचं नाव. आम्हाला तेही बरं वाटेल. आणि मुळात राम कदम साहेब, आपण हिंदू आहोत याचा अर्थ आपण इतर तुम्ही कबूल केलं की आम्ही कुठल्याच धर्माचं द्वेष नाही करत. माझंही तेच वैयक्तिक मत आहे, आम्ही कुठल्याही धर्माचा द्वेष नाही करत. पण याचा अर्थ ज्या 10 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी आत्ता करेक्ट करा म्हणताय, संभाजीनगर करून आणा, काही गोष्टी आपण एकत्र करू आणि ते करेक्ट करू. बरं बरं, धन्यवाद आपल्या दोघांची बोलल्याबद्दल. आपण पाहतो या विषयावरनं आता वेगवेगळे मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडे. स्वाती. खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अजूनही अधिकृत घोषणा झाली नाहीये. कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता ही निवडणूक साधारणतः फेब्रुवारीमध्ये होणं अपेक्षित होतं, पण ते मार्चमध्ये होतील असं साधारणतः अंदाज आहे. पण जेव्हा दोन मोठे पक्ष अशा पद्धतीनं एकमेकांसमोर अशा मुद्द्यांना घेऊन म्हणतात की जे मुद्दे
निवडणुकांमध्ये महत्त्वाचे मानले जातात आणि अशा मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा होती, तेव्हा समजायचं की किंवा निवडणुका जवळ आल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पण त्याच पद्धतीनं चाललेलं आहे. भाजप हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन खूप वेगळ्या बाबतीमध्ये टीका करताना आपल्याला बघायला मिळते आणि शिवसेना ही टीका टोलवण्याचा किंवा या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि हे आपल्याला अनेक पातळ्यांवर बघायला मिळतं. नुसतं खरं तर हा एकच मुद्दा नाही, पण आता जसं आपण बघितलं की आशिष शेलारने पण आज अनेक गोष्टींवर महानगरपालिकेच्या आणि राज्याच्या अनेक गोष्टींवर त्यांनी टीका केलेली आहे. बरं स्वाती, मी जरा तुला थांबवतो. याच मुद्द्याला घेऊन भाजप नेते आशिष शेलार बोलतात. थेट जाऊया तिथे. गरज आहे. टिपू सुलतानाच्या नावाने काही त्या ठिकाणी वास्तू उभी राहते, ती सुद्धा तो व्यक्ती उभा करतोय, तो मंत्री उभा करतोय ज्याने याकूब मेमनचं समर्थन केलंय. तो पालकमंत्री आहे, तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे. मग आता संजय राऊत साहेब तुमची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या, जरा फ्रेम मध्ये येऊन घ्या. फक्त काल टिपू सुलतान को लेके प्रमोद महाजन संदर्भात एक ट्विट केलं होतं आणि त्यामुळे प्रमोद महाजनांचा अपमान होताना दिसतोय आणि स्वतः खासदार यांनी सुद्धा त्याच्यावर मोठ्या शब्दात टीका. कार्टून जुना आहे, त्या काळातल्या रेफरन्सवर केलेल्या कार्टूनवर आज मुद्दामून ते प्रसारित करणं, यामागे शिवसेनेच्या संजय राऊतांचा हेतू काय? कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, याला आमचा विरोध नाही. पण कार्टूनवरनं टीका करायची आणि मग त्याच्यावरनं राग आला तर पळून जायचं, हे शिवसेनेचं संजय राऊतांचं कुठलं कर्तृत्व आणि कर्तव्य आहे? पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वातीकडे. स्वाती, खरं तर आता आपण बघितले म्हणजे ऐकलेलीच आहे, बघितलेली आहे आशिष शेलारांची टीका. आणि जसं मी आधी म्हणत होते की आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करेल की आपल्या मतदारसंघातल्या लोकांना खुश करण्यासाठी किंवा मग समोरच्याला कसं एकूणच हे वार करून त्याला आणखी कमी पाहता येईल याच्या परीने सगळ्या पद्धतीनं प्रयत्न करेल आणि तोच हा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. भाजपचं असं जरी म्हणणं असलं की टिपू सुलतान यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आणि हिंदू आणि धर्मांतरण केलं, पण आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही ध्यानात घ्यावी लागेल की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही वेळेला भूमिका सेम असतीलच असं नाही. आणि यामागचं कारण असं आहे कारण 3 पक्षांचं मिळून सरकार आहे आणि जिथे आपण सेक्युलर पक्षांशी त्यांनी मोठ बांधलेली, तर साहजिकच आहे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत असताना बाकी इतर समाजांचा विचार होईल हे अपेक्षितच आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंही तेच अपेक्षित आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेत असताना बाकी इतर समाज घटकांना त्रास होणार नाही यासाठी मुख्यमंत्री पाहतील. पण जसं आपण याआधी म्हणतो की महापालिका निवडणुका आला की असे मुद्दे की अनेकदा ध्रुवीकरण करणं किंवा मग टीका करून समोरच्या पक्षाला नामोहरण करणं या पद्धतीच्या गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा असं लक्षात येतं की आता निवडणुका कुठेतरी जवळ आलेल्या. कारण तेच आपण बघतो की मागच्या काही दिवसांमध्ये जे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत भाजप, विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनामध्ये, इथे विरोधी पक्ष विरुद्ध 3 वेगळे पक्ष असं नाही आहे. इथे विरोधी पक्ष विरुद्ध शिवसेना हाच संघर्ष आपल्याला सातत्यानं, मग तो महानगरपालिका क्षेत्रामध्ये असू दे, तो आणखी थोडासा म्हणजे तो जिल्हा पातळीवर असू दे किंवा मग राज्य पातळीवर, तो इथे शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आपल्याला अनेक पातळ्यांवर बघायला मिळतो. खरं तर 3 पक्षांचं सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार असताना 3 वेगळ्या पातळ्यांवर किंवा 3 वेगळ्या पक्षांवर टीका करणं किंवा त्यांच्यावर वार करणं हे भाजपकडनं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र वन ऑन वन होताना आपल्याला बघायला मिळतं. आणि आता तर हे प्रमाण वाढलंय. साहजिकच आहे निवडणुका जवळ आल्यात आणि जनतेला हे विसरू नये असं म्हणायला हरकत नाही आहे. विशाल, धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय आता या मैदानाचं नाव टिपू सुलतान देण्यावरनं मोठा वाद होताना दिसतोय आणि त्याला एक राजकीय वळण देखील लाभलंय. या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघूयात येत्या 27 जानेवारीला महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून प्रत्येक पक्षातील 2 नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांसोबतच पक्षांतर्गत वाद आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चेसाठी शक्यता आहे. आणि 27 तारखेला महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते.
बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विनोद, 27 तारखेला महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची जी बैठक पार पडते, या बैठकीचा अजेंडा काय असणार आहे? नक्की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सुरू आहे आणि या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी एक समन्वय समितीची रचना करण्यात आली होती आणि त्या आधारावर येत्या 27 जानेवारी रोजी समन्वय समितीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विशेष करून 3 पक्षामधील जे मतभेद आहे या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये विशेष करून 4-5 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. एक तर काँग्रेस पक्षांकडून केलेला सतत आरोप आहे की त्यांच्या मंत्रींना आणि आमदारांना निधी देत नाही, यांना सन्मान मिळत नाही, यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर अमोल कोल्हे यांची नथुराम गोडसेची जी भूमिका केली आहे त्यावरही या ठिकाणी चर्चा होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची जी वाटप आहे त्यामध्ये नियुक्त्यावरही या ठिकाणी चर्चा होणार आहे. तर एकंदरीत असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमध्ये महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये आपसी मतभेद आहेत आणि ते मतभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्णपणे मतभेद दूर करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती येत आहे. विनोद, त्याचबरोबर जसं तू म्हणालास की महामंडळाच्या नियुक्त्या म्हणजे दीर्घकाळ महामंडळाच्या नियुक्त्या ज्या त्या रखडलेल्या आहेत, या मुद्द्याला घेऊन अंतिम निर्णय याच्यात बैठकीत घेतला जाऊ शकतो का? नक्की, कारण महामंडळाच्या नियुक्त्या अनेक दिवसापासून रखडल्या आहेत आणि त्या नियुक्त्या करायच्या असल्याचाही अनेक संकेत आणि सूर या त्या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु एक महत्वाची बाब अशी आहे की अनेक दिवसापासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या या येत्या 27 जानेवारीच्या बैठकीनंतर मात्र निश्चित होणार असल्याची माहिती येत आहे. तर उद्धव ठाकरे यांची भूमिका ही आहे की सर्व पक्षांना सांभाळून घेण्यासाठी ज्या महामंडळाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा आणि आपसांमध्ये समन्वय स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निर्णय होणार आहे, ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु प्रामुख्याने काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये योग्यरित्या समन्वय असला पाहिजे, एकमेकांवर कुरघोडी करू नये या दृष्टिकोनातूनही यामध्ये चर्चा होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे आजारी होते, परंतु आता त्यांचा आजार बरा झाला आहे आणि आता ते ऍक्शन मोडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सर्व जे मुद्दे आहे या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून होणार असल्याचं बोललं जात आहे. धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. 27 तारखेला महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहेत या बैठकीत चर्चेला असतील. यानंतर बघूयात, भाजप नवहिंदुत्ववादी आहेत. नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांना नैराश्य आलं आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. प्रमोद महाजनांवर कधीही व्यक्तिगत टीका केलेली नाही. ते कार्टून आर.के. लक्ष्मण यांनी काढलं असल्याचं राऊतांनी म्हटलं. तसंच आज पूनम महाजन कुठे आहेत असा सवालही त्यांनी भाजपला केलाय. तो अभी आज के जो नए नेता है बीजेपी के, नव हिंदुत्ववादी, उनको उनके इतिहास के कुछ पन्ने किसी ने फाड़ दिए, इसलिए उनको जानकारी नहीं. लेकिन जब वो चाहे हम समय समय पर उनको जानकारी देते रहे. दिल्ली काबीज करणं म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन एका नेतृत्वाखाली दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचं सरकार हटवणं, याला दिल्ली काबीज करणं. आज दिल्ली 1-2 व्यक्तींच्या हातात आहे. दिल्लीवर देशाचं वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे, एखाद्या राजकीय पक्षाची किंवा दुसऱ्या व्यक्तीची नाही. पुढे बातमी आहे पुण्यातनं. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे टँकर बंद केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीने हटके आंदोलन केलं. खेळण्यातला टँकर महापालिकेला भेट देऊन राष्ट्रवादीने निषेध केला. पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
हे घाणेरडं विकृत राजकारण भाजपने बंद करावं, अन्यथा या 23 गावांमध्ये नागरिक त्या ठिकाणी भाजपला फिरकूही देणार नाहीत आणि महापालिकेच्या दालनामध्ये महापालिका आयुक्त आणि महापौरांना बसूनही देणार नाहीत। याची गंभीर नोंद या ठिकाणी या महापालिका प्रशासनाने घ्यावी। त्यांना आज या ठिकाणी आम्ही हा प्रतिकात्मक टँकर भेट देणार आहोत महापालिका आयुक्त आणि महापौरांना, की या टँकरमध्ये बसून त्यांनी त्या गावाचा एकूणच दौरा करावा, तिथली काय दशा आहे ती पाहावी आणि विकासाला दिशा द्यावी। या ठिकाणी घाणेरडं विकृत राजकारण करू नये हा इशारा वजा सल्ला मी त्यांना देऊ इच्छितो। आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत। वैभव, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ह्या घडामोडी ज्या आहेत त्याचा अर्थ नेमका काय काढायचा? विशाल, 23 गावांमध्ये जो पाणी पुरवठा होतो तो टँकरने होत होता महापालिकेत ही गावं समाविष्ट झाल्यानंतर, आणि त्यांना टँकरने पाणी पुरवठा का करायचा असा प्रश्न विचारत महापालिकेनं हा टँकरनं पाणी पुरवठा जो आहे तो बंद केलेला आहे। त्यासाठी जी आर्थिक तरतूद करणं अपेक्षित होतं ती आर्थिक तरतूद करता येणार नाही असं प्रशासनानं सांगितल्यानंतर हा 23 गावांचा पाणी पुरवठा टँकरनं बंद करण्यात आलाय। त्याच्याच विरोधात राष्ट्रवादीनं हे आंदोलन जे आहे ते केलेले आहे आणि या 23 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा जो आहे तो तातडीने सुरू करावा म्हणून खेळण्यातला टँकर त्यांनी प्रशासनाला भेट दिलाय। धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर जाऊयात राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलतात। महिलांचं आरक्षण पंचायत समितीत होतं ना कशात होतं, पण या सगळ्या महिलांनी म्हणजे महाराष्ट्राचा जर गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास आपण वळून पाहिला तर त्याच्यामध्ये महिलांचं राजकारणात आणि समाजकारणात खूप मोठं योगदान आहे। म्हणून आज आपण खरं तर इथे सगळे उभे आहोत। हे आपलं भाग्य आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या नावाच्या वास्तूमध्ये आपण आज योगायोगाने आहोत। खरं तर हे खूप गमतीचा आहे। मी विचार करत होते आता की जेव्हा महिला धोरण झालं तो कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये वरळीला घेतला आणि आता तिचा ऑडिटोरियम मोठा आहे तेव्हा तिथे झाला आणि योगायोगाने हा कार्यक्रम आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होतं। म्हणजे नेहरूंचा आणि चव्हाण साहेबांचं जे प्रेमाचं नातं होतं आणि त्यांनी त्या काळामध्ये देशाला जी दिशा दिली तेच काम पुढे घेऊन आज जे महिला आयोग होतं याचा मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं। हे करत असताना खरं बरेच विषय आहेत पण 2-3 लोकांचा उल्लेख करणं हे अतिशय मला महत्त्वाचं वाटतं या कार्यक्रमात। एक तर महाविकास आघाडी सरकारचा आपण मनापासून आभार मानले पाहिजेत। माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात ज्या DPDCचा उल्लेख यशोमतीताईंनी केला, मला असं वाटतं महाविकास आघाडीचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय उद्धवजी, दादा आणि बाळासाहेबांचे आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की DPDCचा 3%चा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आता जेव्हा मी बोलत होते तेव्हा ताई मला म्हणल्या की जवळपास 10 वर्ष प्रलंबित म्हणजे नीलमताई स्वतःच्या मध्ये होत्या ज्या लढायला की नाही हा डिमांड आपला केलाच पाहिजे, पण ह्या महाविकास आघाडी सरकारने तो केला। मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे आवर्जून आभार मानले पाहिजेत। आणि हे करत असताना आदरणीय पवारसाहेबांचा तो उल्लेख आपण सगळ्यांनी केला, पण त्याबरोबर आपण 2 लोकांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं। कारण जेव्हा महिला धोरण आलं तेव्हा आदरणीय पवारसाहेबांबरोबर खूप मोठी भूमिका ह्याच्यात पुण्याची होती, ती कैलासवासी राजीव गांधींची होती। आज राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिन आणि या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता ब्रेकनंतर काही खास घडामोडी। केंद्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा बाल पुरस्कार जो आहे तो नाशिकच्या स्वयं पाटील याला जाहीर झाला आहे। विशेष म्हणजे या पठ्ठ्याने डाऊन सिंड्रोम यासारख्या आजारावर मात करत आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू म्हणून कारकीर्द गाजवतोय आणि त्यामुळे देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाल्यानं त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय। जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याने सहभाग घेत मोठा पल्ला पार केला। अगदी कोवळ्या वयात त्याला डाऊन सिंड्रोम सारख्या आजारानं ग्रासलं होतं, मात्र याच वेळी डॉक्टरांनी पोहण्याचा सल्ला दिला आणि आज तेच पोहणं त्याच्यासाठी आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलंय। थेट केंद्राचा पुरस्कार मिळाल्यानं त्याच्यासह कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालाय। याशिवाय लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दिव्यांगजन सशक्तीकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार, वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, जिल्हा क्रीडा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलंय।
स्वयं तुला हे मोदी साहेबांकडून पारितोषिक भारत सरकारकडनं देण्यात आलं आहे, तुला कसं वाटतं? छान वाटतंय. या पुढचं तुझं ध्येय काय असणार आहे? पहला ऑलिम्पिक, गोल्ड मेडल, इंग्लिश गाडी. आई म्हणून मला खूप आनंद झालेला आहे की मी कधी असं स्वप्नातही विचार केला नव्हता की तो एवढ्या वरच्या लेवलपर्यंत एवढी प्रगती तो करेल. त्याच्यामुळे आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर खरोखरच खूप आनंद वाटतोय की एक स्वप्नासारखंच वाटतंय सगळं काही. यानंतर बातमी आहे जळगावकरांची मान उंचावणारी. जळगावच्या शिवांगी काळेला बालशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी शिवांगीने तिच्या आईचं तसंच तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले होते आणि त्यामुळे तिला वीरता या गटातून बालशक्ती पुरस्कार मिळाला. शिवांगीला मिळालेल्या पुरस्कारामुळे जळगावचं नाव देशभरात पोहोचलंय. शिवांगी ही तिच्या आई बाबा आणि बहिणीसोबत जळगावातील कोल्हेनगरमध्ये राहते. 5 जानेवारी 2021 रोजी शिवांगीच्या आईने दोन्ही मुलींच्या आंघोळीसाठी बाथरूममध्ये एका बादलीत पाणी भरून हीटर लावला होता. मात्र घरकाम करताना त्यांना हीटर लावल्याचा विसर पडला. बाथरूममध्ये बटन बंद न करता त्या बादली उचलण्यास गेल्या आणि त्यावेळी त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांचा आरडाओरडा ऐकून ईशान्वी आणि शिवांगी दोन्ही बाथरूमकडे पळाल्या. ईशान्वी आईकडे जाणार तोच तिला शिवांगीने पकडून बाजूला केलं. आईला विजेचा शॉक लागला असल्याचं लक्षात आल्यावर अवघ्या 5.5 वर्षांच्या शिवांगीने कुठलाही विलंब न करता हुशारीने प्लास्टिकच्या खुर्चीवर उभं राहून हीटरचं बटन बंद केलं आणि आईचा जीव वाचवला. शिवांगीच्या या धाडसामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला. ऍक्च्युअली तिथे आई घाईघाईने त्याला मुली आंघोळ करतात का म्हटलं की नाही आम्ही नाही करत, आम्ही खेळतो, आम्ही थोडं आईने ओके म्हटलं आणि गेली आणि आपलं पाणी गरम करत होती आणि घरात आम्ही आलो आणि आई हे बघ हे झालं पाणी आणि आम्हाला पण आंघोळ करायचे आणि घाईघाईवर आई ती आपली बाटली उचलू लागली घाईघाईने आणि आईनं जोरदार करंट बसला. मी त्याच्यावर चढली की अरे आई तर अशी नाही करायची म्हणून मी त्याच्यावर चढली आणि मग स्विच ऑफ केला. कशावर चढली? स्टूलवर. कोणत्या स्टूलवर? प्लास्टिकच्या, रेड कलर. तिने बटन वेळेवर बंद केलं आणि त्याच्यामुळे ही घटना टळली. त्या बाबतीतच तिला आता प्रधानमंत्रीतर्फे राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार मिळालेला आहे. शौर्य पुरस्कार आहे तिचा हा. तिला कॅश अवॉर्ड मिळालेला आहे आणि एक सर्टिफिकेटही मिळालं आहे. आम्हाला खूपच आनंद झाला आहे. त्यासोबतही खूप अभिमान आहे की आमच्या मुलींनी शौर्य पदक असा पटकावला आहे. आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी आपल्या जिल्ह्यातील शिवांगी काळे ही 5 वर्षाची चिमुकली त्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. वीरता अर्थात ब्रेवरी या कॅटेगरीमध्ये तिला पुरस्कार मिळाला. स्वतःच्या बहिणीचा आणि आईचा इलेक्ट्रिक शॉकपासून जीव वाचवण्याचा अचाट साहस तिनं दाखवलेला आहे आणि त्यासाठी तिचा हा अतिशय यथोचित असा गौरव माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते डिजिटली झाला. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.